स्वामी विवेकानंद एक तरुण संन्यासी योद्धा, हिंदी भाषिक प्रांतात धर्म काय समजावून सांगणारे संत कबीरदास आणि आपल्या महाराष्ट्रातलं वैभव अमळनेर निवासी गुरुजी साने गुरुजी हे या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा या थोर संतांमुळे आपली ही परंपरा टिकून आहे। सद्विचार त्यांच्यामुळे आपल्या मनात रुजून आहे। आणि आरती हे काकांचं गीत झाल्यानंतर आरती होईल। येवलेताईंच्या कार्यक्रमाचा त्यांच्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे। तिकडे भोजन आपला एक एक ग्रुप आपण सोडत राहू, तोपर्यंत सगळ्यांनी या भजनाचा आणि भोजनाचा सोबत आनंद घ्यायचा आहे। इकडे खास ते जळगावहून भजन सेवेकरता आलेले आहेत, तर त्यांच्याही त्या भजनाला आपल्याला आनंद घ्यायचा आहे, न्याय द्यायचा आहे। पोद्दार काका आली आनंदाला भरते आणि स्नेहीजनाच्या आगमनाने प्रफुल्लित झाली धरती। आज या ठिकाणी चाळीसगावकर सर्व मंडळी भाविक भक्त आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज जळगावहून भजनी मंडळ आलेलं आहे आणि या माता भगिनी रात्री आपल्या भगिनींचं आपल्याला ऐकायचं आहे। सूर्यकिरणाने विश्व प्रकाशावं, सानुल्या फुलांनी गोडस हसावं, वाऱ्याच्या ताडावर पक्षांनी डोलावं, शब्दाविना सारं काही डोळ्यांनी बोलावं,
शब्दानी शब्दांना प्रेमात गुंफावं, मेघ होऊन या सुखे बरसावं, शुभेच्छाचा सूर अंतरी घुमावा आणि हा स्मृतिजन सोहळा संपन्न व्हावा. याकरता आमच्या या घनश्याम गुरुजींनी आज हे 6वं वर्ष आहे. 5 वर्ष त्यांनी सुंदर कार्य केल्यामुळं त्यांना परत अण्णांनी निवडून दिले आणि आता हा यज्ञ अविरत चालणार आहे. आणि श्याम गुरुजींना सर्वांचे आशीर्वाद लागले, ज्येष्ठांचे आशीर्वाद लागले आणि आपल्या शुभेच्छा मिळाल्या. आणि श्याम गुरुजींना वृंदावन विद्यापीठाकडून वाचस्पती म्हणजे PhD ही पदवी मिळाली. त्यांच्या पत्नीला वकिलांची ग्रेड मिळाली आणि त्यांच्या मुलाला सुद्धा भावी आयुष्यासाठी मोठ्या ते तज्ज्ञ मुलं दोन्ही चांद और सूरज हे दोन पण आकाशात चमकत आहे. मी फक्त आता आढावा घेणार आहे. ज्या दिवशी आमच्या कमलाताईंनी हे जग सोडलं त्या दिवशी नकळत आमच्या हृदयामध्ये पाझर फुटला, डोळ्यातून अश्रू आले आणि एकच गाणं तयार झालं. मी पूर्ण गाणं म्हणणार नाही पण 5 वर्षाचा एक मी आढावा घेणार आहे. पहिल्या दिवशी आमचे कमला आम्हाला सोडून गेल्यानंतर आम्ही एकच म्हणलं, देवा घरची आज्ञा झाली, मृत्यूची घंटा वाजली, दीर्घायुष्याची दोरी तुटली, आई आम्हाला सोडून गेली, आई आम्हाला सोडून गेली. सौख्याचे हे घास संपले, आरोग्याचे श्वास थांबले, कष्टाचे ते दिवस सरले, इहलोकी ना काही उरले, निरोप जगाचा घेऊन गेली, निरोप जगाचा घेऊन गेली, आई आम्हाला सोडून गेली. मग दुसरं वर्ष आलं. अण्णांच्याकडचं अन्न खाऊन आमच्या शब्द तयार झाले आणि आम्ही सहज त्या शब्दाला गीतामध्ये बदललं आणि आमच्या अरुण भाऊच्या तोंडून ते गीत तयार झालं. ते त्यांनीच मला हे कळवलं. ह्या सर्वांतर्फे मी कमलाईंना श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो आणि तिचं गाणं सुरू करतो. हे गाणं जरी मी लिहिलं असलं पण अरुणनं त्या गाण्याला 4 चांद लावले. आई आई नित्य नित्य स्मरण होई, क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई, निर्मल प्रेमळ कमल माऊली, निर्मल प्रेमळ कमल माऊली, कल्पवृक्षाची जणू सावली, माया ममता प्रेम जिव्हाळा दिसे ठाई ठाई, आई नित्य स्मरण होई, क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई. मग 3रं वर्ष आलं. मग त्यावेळेला त्यांच्या मुलं त्या संगतीला राहून आम्हाला कळालं त्यांच्या मनात काय भावना आहेत. घडी घडी येते आई तुझी आठवण, घडी घडी येते आई तुझी आठवण, तुझ्या कृपे
कृपेने लाभले माझ मोठपण पूर्व जन्माची पुण्याई तुझ्या पोटी जन्मा आलो अण्णांच्या आशीर्वादाने जगी धन्य धन्य झालो जन्मदात्याच्या चरणी घालू लोटांगणा घडी घडी येते आई तुझी आठवण. मग त्यांचे बंधू भगिनी सगळं जमा व्हायचे त्यावेळेस असा उत्सव साजरा व्हायचा आणि ते भाऊ आणि बहीण काय म्हणत असतील त्यांच्या बहिणी म्हणायच्या भैया रे कभी भूल न जाना जीवन भर साथ निभाना भाई बहन का रिश्ता कितना पावन नाता जब संकट में हो बहना भाई दौड़ के आता भैया रे कभी ना भुलाना. मग चौथं वर्ष त्या चौथ्या वर्षांच्या असं काही आम्हाला प्रेरणा झालं महाराजांची कथा ऐकून आम्हाला प्रेरणा आली आणि आम्ही 75 वर्ष पूर्ण केले आणि आता आम्ही सध्या डबल जेवण एक टाइम जेवण. तर असं गाणं सुचलं सुंदर. अरे त्या गाण्यामध्ये बोल जर ऐकले तर तुमच्या डोळ्यामध्ये निश्चित पाणी येईल. जेव्हा जेव्हा स्मृती दीन कमला देवीचा येतो महोत्सव खास होतो महोत्सव खास होतो जेव्हा जेव्हा सारा परिवार डोळे भरून मी पाहतो महोत्सव खास होतो सुवर्णाच्या पावलानी कमला आली संसारी सौभाग्यात लेण लेऊन गेली ती देवा घरी देऊनी या सर्व काही ती या जगात नाही विरहाचे गीत गातो महोत्सव खास होतो. हे 5 वर्षाची 5 गाणी अर्पण केली आणि आता आम्हाला वाटलं कार्यक्रम होतो का नाही पण सर्वांचं प्रेम सर्वांची भक्ती सासूबाईला सासूबाई तुमचं तुम्ही घ्या आणि मामाजीनं कमावलेलं तेवढंच मला द्या असं कधीही म्हणले नाही. आणि अण्णाचा शब्द सुद्धा कधी पत्नीबद्दल असा आला नाही. माझ्या संग भांडून गेली माहेरी निघून ती माहेरी निघून जाता जाता म्हणाली मला घेईन तुला मी बघून माझ्या संग भांडून गेली माहेरी निघून नको हिला सासू सासरे नको धीर नंद आणि माहेराच्या माणसामध्ये वाटतो तिला आनंद. अरे पस्तावा झाला मला हिच्याशी लग्न करून अरे जाता जाता म्हणाली मला घेईन तुला मी बघून. मग कोर्ट कचेरी कशाला नको कोर्ट कचेरी होणार नाही फायदा अरे बायकाच्याच बाजून चालतो आता कायदा. अरे दाखवून देईल तिला बिनी तिच्याशिवाय जगून आणि जाता जाता म्हणाली मला घेईन तुला मी बघून. असं कधी घडलं नाही घडणार नाही.
जरी अण्णा इथे जगत असले तरी अण्णाच्या मनात काय बीज आहे हे आम्हालाच कळतं. कसं कळतं? कारण आम्ही दोघं त्यांचे श्वास आहोत. म्हणूनच त्यांना आम्हाला इथे बोलवतात आणि आमच्या हातात देतात आणि महाराज पण लाईन क्लिअर देतात म्हणून आमची ही रेल्वे चालते. तर या वर्षी सुद्धा त्यांना एक गीत अर्पण करणार आहे. शेवटच्या दिवशी महाराजांचा सन्मान होणार, त्यांच्या पत्नीचा सन्मान होणार, कुटुंबाचा सन्मान होणार आणि त्यांना सन्मानपूर्वक हे गीत देणार. कोणतं गीत आहे माहिती आहे का महाराज तुम्हाला सुद्धा माहित नाही. माझ्याजवळ राहून दूर निघून गेली कमला, परत न कधी ना येणार. दूर निघून गेली कमला, परतून कधी ना येणार. नित्य आठवण होते नजला, विसर कधी ना पडणार. दूर निघून गेली कमला. हे गीत शेवटच्या दिवशी त्यांना सन्मानपूर्वक दिलं जाईल. आणि महाराजांना सांगितलंय थोडं बोला, चांगलं बोला, त्याच्या मौन बरं. ह्या जळगावून भगिनी आल्या त्या काय म्हणतील, ह्यांच्या हातात माईक दिला आणि हे द्यायला तयार नाही परत. असं नाही भगिनी, आम्हाला तुम्ही पण पाहिजे, तुमचा आवाज ऐकायचा आहे. धन्यवाद धन्यवाद. आता आपल्याकडे देवा जेवण पण एवढी ताकद कुठून माहित नाही. काकांसाठी जोरदार झाला पाहिजे. या ठिकाणी आता आरती होईल आणि आरतीनंतर जेवणासाठी आपण जाणार आहोत टप्प्याटप्प्याने. पण जळगाव खास विद्याताई येवले आणि त्यांच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. तुम्ही ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी, विशेष करून महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कारण खास जळगावून एवढ्या लांबून ते इथे आलेले आहेत आपल्या अण्णांच्या प्रेमा खातर या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी. आणि म्हणून विद्याताई येवले व त्यांचा संपूर्ण परिवार हा कार्यक्रम या ठिकाणी साजरे करणार आहेत. सर्वांनी त्याचा आनंद घ्या आणि जेवणाचा टप्प्याटप्प्याने आनंद घ्या, म्हणजे त्या ठिकाणी काही होणार नाही. या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेतला जाईल असे मी विनंती करतो. कथा प्रवक्ते जोशी गुरुजी, त्यासोबत असलेली त्यांची संपूर्ण टीम, तसंच भाग्यवान सौभाग्यवती कांक्षिणी कमलताई शिरोडे. जर विचार केला तर परमभाग्य व्यक्ती महत्व म्हणावं लागेल. पतीच्या आधी जाणं परमभाग्याचीच पोहोच पावती, तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे. परंतु त्या पतीने त्या पत्नीसाठी तिच्या षष्टम पुण्य स्मरणार्थ पर्यंत दरवर्षी प्रथम असेल, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि आज झालेलं षष्टम पुण्य स्मरण, त्या दिवसा त्या वर्षापर्यंत त्या स्मरणाची आठवण होईपर्यंत पत्नीसाठी कथेचं आयोजन करून सर्व श्रोतेजन वर्गांना ह्या कथेचा, श्रवणाचा आणि त्याच्या भक्तिमयाचा आनंद देणारे हिरापूर निवासी श्री लक्ष्मणांना शिरोडे, नामांकित व्यक्ती महत्व, परंतु संसार करून परमार्थाची जाणीव असणारं व्यक्ती महत्व. संसार तर सर्वच करतात पण मात्र परमार्थाची आठवण पडत असते. पण संसाराचं आणि परमार्थाचं बॅलन्स सांभाळून ही व्यक्ती जीवन जगते आहे. म्हणूनच त्यांचं आज खूप मोठ्या पदावर नाव आहे. नाव कमवण्याकरता पूर्वजन्माच्या पुण्याची प्राप्ती तर लागतेच लागते, परंतु अध्यात्माची आवड,
जसं मोबाईल असतो, मोबाईलच्या भरपूर कंपन्या आहेत, तसंच त्या मोबाईलच्या कंपनीसोबत तितकेच कार्ड आलेले आहेत, सिम आलेले आहेत. पण तो सिम मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या आधी तो मालक, कंपनी मालक तिथे टावर उभं करतो. ते सक्सेस झालं तरच ते सिम आपल्याला उपलब्ध मिळतं. मला याच्यातून हे सांगायचं आहे, जर मोबाईलला रेंज नसली तर तो मोबाईल कामाचा नाही. तसं आपल्या जीवनामध्ये अध्यात्माची जर रेंज नसली तर आपलं जीवन काहीच कामाचं नाही. जसा मोबाईल आपल्याला सर्वांना अगदी नित्यनेमाने डोळे उघडतात मोबाईल लागतो सगळ्यांना, अगदी मला सुद्धा, मी नाही म्हणत नाही, अगदी तसेच भगवंताचं उठ्ठाचं दर्शन घेतलं आणि त्याच्याने जर सुरुवात झाली तर आपण मोक्ष पदाला गेलो. प्रकाश पर्व आपल्या जीवनात निर्माण झाला म्हणून समजा, नाही तर अंधार. असं सुंदर असं कार्य अण्णांच्या हातून होत आहे. त्यांना त्यांचे त्रिमूर्ती, तिघही मुलं, तिघ सुना, परिवार सर्वच जण साथ देत आहेत. वयाच्या मानाने मी आली तेव्हापासून बघते की 1 मिनिटाची व्यक्तिमत्वाला शांतता नाही. उठावं, तिकडून फिरून यावं, इकडून यावं, बॉटल उचलावी, यांना नमस्कार करावा, आदराने व्यासपीठावर बोलावं, म्हणजे या सगळ्या गोष्टी सांभाळून अतिथी देवो भव हे गणित त्यांनी सांभाळलेलं आहे. अशा अण्णांना अगदी मनापासून आलेल्या सर्व श्रोतेजन वर्गाच्या वतीने, प्रवक्ते महाराज यांच्या वतीने असेल, संपूर्ण टीमच्या वतीने असेल, माझं जयोगेश्वर महिला मंडळ जळगाव माझ्याही टीमच्या वतीने अण्णांना शत आयुष्य लाभावं अशी आपण सर्वांनी पांडुरंग चरणी प्रार्थना करूया. नक्कीच अण्णा जर शतक गाठतील तर मी तर पहिल्या संपर्कात आहे, पण मला नाही वाटत की त्यांचे मुलं मोठा कार्यक्रम केल्याशिवाय राहतील, कारण घरातला संस्कार आहे. असं अण्णांनी तुमच्या पाठी शत आयुष्य व्हावं, तोपर्यंत राहावं अशी जर पांडुरंगाचरणी प्रार्थना. योग खूप छान आहे, दुग्ध शर्करा योग आहे. आषाढ मास चालू आहे, अगदी 2-3 दिवसातच आपला एकादशीचा पर्व आहे आणि त्या पर्वामध्येच आपली ही आणि नवीन विशेष सगळ्या कथा ऐकल्या. पण जीवात्माची कथा ऐकली होती का कोणी? हात वरती करा, मला कोणी सांगा की आम्ही ऐकलेली आहे. कोणी ऐकले का? नाही. आणि त्या कथेचं आपल्याला श्रवण अण्णांच्या मार्फत आणि गुरुजींच्या मार्फत अगदी सुंदर अशा भाषेत गुरुजींचंही काम अगदी छान आवडलं. मनात शांतता आहे, सर्व श्रोते वर्ग शांततेने ते श्रवण करत आहात, म्हणून मी परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व श्रोतेजनांचं पुन्हा मनापासून आभार व्यक्त करते. असाच शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही आनंद द्यावा. तसंच मला अण्णांनी रात्री फोन करून इथे बोलवलं. तशी तर मला अण्णांची शेवटपर्यंतच्या दिवसापर्यंतची इच्छा होती, परंतु माझा 25-24 तारखेपासून दोघं वेळेस कार्यक्रम असल्यामुळे मला जमणार नाही, म्हणून मी अण्णांची 2 दिवसाची सेवा घेतलेली आहे. आज आणि उद्या माझ्याही सेवेचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा अशी मी परिवाराच्या वतीने, माझ्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रथम आरती होईल का गुरुजी? घ्यायची का? गीत? बरं, ठीक आहे. चला, परिवाराच्या वतीने विनंती आहे की आधी कार्यक्रम थोडासा सुरुवात करावा, म्हणजे जेवणाच्या वेळेस सुद्धा सगळ्यांना विनंती आहे थोड्या टप्प्याने, त्या टप्प्याने तिथे जेवणाला गर्दी होणार नाही याचीही काळजी घ्या आणि बाकीच्यांनी आनंद घ्या. आणि सुरुवातीला सांगून देते, डीजेच्या नाचण्याला मस्तीचं नाचणं म्हणतात, डीजेच्या नाचण्याला मस्तीचं नाचणं म्हणतात आणि भक्तीच्या नाचण्याला भगवंताचं नाचणं म्हणतात. मी कोणाला म्हणणार नाही की आनंद घ्या. ज्याला भगवंत बुद्धी देईल तो वयाचा विचार न करता आणि नात्याचा विचार न करता भगवंताच्या या भक्तीमध्ये रममाण होईल. डॉक्टरकडे पैसे भरण्यापेक्षा हा आनंद फुकटाचा आहे, पण त्याचं महत्व
वेळ गेल्यावर कळतं. गुडघे दुखतात, भगवंताच्या भक्तीत नाचा, बिलकुल गुडघे दुखणार नाही. बिगर पैशाचं औषध आहे. पण आपण डीजे समोर खूप मेकअप करून नाचतो आणि भगवंताच्या वेळेस नको 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 करतो. असं कोणी करणार नाही. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये ही कुठलाच भेद नसेल. ज्याला आनंद घ्यायचा तो अगदी परमभक्तीने आनंद घेईल, अशी मी परिवाराच्या वतीने माझ्या स्ववतीने सर्वांना विनंती करते. जय योगेश्वर. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमांगल्यमांगल्ये शिरवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ध्यान राजा. तया ठेविता नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वरा. कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव जोरा पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. आज के आनंद की जय. गणपती बाप्पा. आवाज नाही आवाज. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शुभ मंगल समयाला देव धर्माच्या कार्याला. शुभ मंगल समयाला
धर्माच्या करिता आम्हास जगती रामा निधाडियने ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढती ज्ञानमृतवतेने असे इच्छा हो जसे मानसी करीत असे हा देह तुझा असे सर्वे सुखिन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तो मा कश्चित् दुःखमाप्नुयात् गोपाल कृष्ण भगवान की जय। उद्या ठीक 4 वाजता कथेला आरंभ होईल. सगळ्यांनी 4 वाजता उपस्थित राहायचं. कोणाची तरी या बाळा अगदी मनापासून सांगेल, खूप कार्यक्रम करते, कौतुकाची थाप मिळते, पण तू मायेचा आशीर्वाद नाही भेटतो, नाही भेटली. अशा जे आईसाठी आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार
डोके लावा, धर्माचं इंजिन लावा, कर्माचं पेट्रोल टाका, शिस्तीचा ब्रेक लावा, ज्ञानाचा गिअर टाका आणि मर्यादाचा ऍक्सिलेटर द्या, वैराग्याची स्टेरिंग जोडा, बस फिट आपलं जीवन. चला आपल्याला सुंदर असं अण्णांच्या हातून झालेलं हिरापूर येथे कळंबेश्वर महादेवाचं सुंदर मंदिर, त्या कळंबेश्वर महादेवाला आपण स्मरण करणार आहोत. सध्या आपल्या महाराष्ट्रात श्री शिवाय पण मी आता तुम्हाला असं सांगेल, आदर्श घ्यायचं असेल तर कसं जीवन जगावं, आपल्या संतांचं महापुरुषांचं आचार विचार वाङ्मय अमृत वाणी सर्व आचरण करायचं. आपला वाढदिवस होतो त्या दिवशी आपल्याला सगळ्यांच्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा भेटतात. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या नाही त्याला कर्माची पावती लागते. जर त्या शुभेच्छा कोणाला भेटत असतील तर ऐका ना, आपल्या परिवाराने जर शुभेच्छा द्यायचं ठरवलं तर त्यांना स्वखर्च करून शुभेच्छा घ्याव्या लागतील. पण जे महापुरुष झालेले आहेत ना मायबाप हो, ते आपल्या नात्यागोत्याचे कोणीच नाही, परंतु त्यांचा सोहळा एक आनंदात पार पडतो, अभिमान वाटतो. माहिती आहे कोण काय, पण ज्या तिथीला त्यांचा सोहळा त्या दिवशी जात पात पाहिली जात नाही, काम धंदा पाहिला जात नाही. मी त्या कार्यक्रमाला जाईल, जाणं गरजेचं आहे. आपल्या मनात शंका असते की मी जर कार्यक्रमाला नाही गेलो त्या सेवेला त्या सोहळ्याला तर मला पुण्याची प्राप्ती होणार नाही, म्हणून आपण त्या कार्यक्रमांना जातो अगदी आनंदाने. त्यांना जाऊन वर्ष नाही शतक झाले तरी त्यांची आठवण स्मरणात आहे. आपण एकच वर्षी झाली का बाबा रामराम. चित्रांमध्ये जास्त पक्षामध्ये आठवण आली तर आली, नाही तर लग्न झाले वर्षी करता येत नाही, उपाशीच नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून मी आपलं जीवन कसं आहे अगदी 2 मिनिटात सांगेल. रामाची नवमी मी अभिष्ट चिंतन सांगितलं, महापुरुषांचं ऐका. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, शिवरायांची जयंती. बोलत चला बरं का, हा असं काही मीच बोललं पाहिजे असं काही नाही. शिवरायांची, तुकारामांची बीज, माऊलींचा सोहळा, समाधी सोहळा बरोबर आता झाला. माऊलींचा बोलत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. माऊलींचा सोहळा, नाथांची षष्टी बरोबर, सावतामाळींची पुण्यतिथी, सावतामाळींची पुण्यतिथी बरोबर. हा महादेवाची शिवरात्र, देवीचं तुमचं आमचं पित्र. तरी जीवन विचित्र का बरं? आईला पोटात त्रास, जन्माला आला बापाला त्रास, शाळेत जायला लागला मास्तरला त्रास, कामाला गेला मालकाला त्रास, लग्न झालं बायकोला त्रास, मोठा झाला मुलांचे लग्न झालं सुनेला त्रास, म्हातारा झाला मुलाला त्रास, मेल्यावर कावळ्यांचा त्रास. या जीवनाला अर्थ आहे का हो? बिलकुल नाही. पण या जीवनाला जर अर्थपूर्ण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताच्या नामस्मरणाची पोचपावती. बोला कळंबेश्वर महादेव की. आणि जो नामात अटकला ना त्याला घरचे आठवण येणार नाही, लक्षात ठेवा. आता आनंद घ्यायचा, खेळायचा. बोले